नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर. तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत. म्हणजे डिसेंबर 2025 याची जी एक्झाम असते नेटची, त्यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आणि पेपर टू विषय मराठी यामध्ये आपण सिरीज सुरू केली होती साहित्यिकांची संपूर्ण माहिती. त्यामध्ये आज आपण जयवंत दळवी, सदानंद देशमुख आणि रत्नाकर मतकरी या साहित्यिकांबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. संपूर्ण माहितीमध्ये आपण एकंदरीत त्यांचे जे साहित्य आहेत, पुस्तक कोणते आहेत, कादंबरी काय आहे, कोणती आहे, हे सगळं आपण ते बघत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का तुम्ही सेट नेट साठी अभ्यास करत असाल तर ही खूप उपयुक्त माहिती तुम्हाला मिळेल आहे. कारण आजकाल कसं असतं, पुस्तके कोणाची, ही कादंबरी कोणाची, किंवा मग एखाद्या साहित्यिकाच्या सित्यांची प्रकाश वर्ष नुसार तुम्हाला कालाक्रम लावावा लागतो. तो तुम्हाला या सिरीज मध्ये तुम्हाला त्याचे खूप चांगला अभ्यास होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे विषय पेपर टू विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स. एक हा घेऊन आले आहे पेपर टू विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस सुद्धा असणार आहे. पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. सोबत 20 अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी आणि टेस्ट सुद्धा मिळणार आहे. याचे जे शुल्क आहे ते 10,000 रुपये आहे. पण खास तुमच्यासाठी ते काय असणार आहे, 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे एक हे येईल. त्यामध्ये आपल्याला माय कोर्सेस मध्ये जाऊन मराठी सिलेक्ट करायचं, मराठी लिहायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण दोन जे आहे अ, आपल्याला कोर्सेस दिसणार आहेत. त्यामध्ये जाऊन आपल्याला यूजीसी नेटसेट मराठी यावर क्लिक करायचं आहे आणि पब्लिश कोर्स करून आपल्याला तिथे पूर्ण आपली माहिती मिळणार आहे. जसं की आपल्या या कोर्सेसमध्ये काय कंटेंट आहे, किंवा मग बघा या याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे. वीकली टेस्ट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर MS सेट पेपर टू 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 थाउजंड 25 पेपर वन आहे. नेट सेट पेपर टू आहे. रिव्हिजन क्रॅश कोर्स आहे. मॉक टेस्ट आहे. युनिट वाईज टेस्ट आहे. सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, असं सगळं तिथे तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चला चला तर मग आपण आता सुरुवात करूया. जयवंत द्वारकानाथ दळवी हे जे आहेत, हे एक मराठी लेखक होते. त्यांचे 14 ऑगस्ट 1925 ते 16 सप्टेंबर 1994 हा त्यांचा कालावधी आहे. आणि एक मराठी लेखक होते, नाटककार होते, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपण नावाने त्यांनी काही वृत्तपत्रे स्तंभलेखन केलेले आहे. तर एकंदरीत 2023 मला आठवतं सेट एक्झाम मध्ये ठणठणपाळ हे टोपण नाव कोणाचे आहे असा प्रश्न विचारला गेलेला होता. तर त्यामुळे ही सिरीज नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कारण आता यातून तुम्हाला माहिती झालं की ठणठणपाळ हे जयवंत दळवी यांचं टोपण नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर हे काय मुख्यतः ललित मासिकातून घटका गेली पळे गेली हे लोकप्रिय सदर त्यांच्या नावाने आहे. आणि ते खूप अनेक वर्ष ते चालवत आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण त्यांचे पुस्तकं पाहून घेऊयात. कोणते आहेत. अथांग नावाचं आहे. अंधाधुंदी नावाची त्यांची कादंबरी आहे. अंधाराच्या पारंब्या आहेत. अपूर्णांक आहे. अभिनेता आहे. अलाने फलाने, आणखी ठणठणपाळ, आत्मचरित्र येवजी, अल्बम, उत्तरवाट, उपहास कथा, ऋणानुबंध आणि कवडसे, ह्या काय ते सगळ्या कादंबऱ्या आहेत. उपहास कथा ही कथा आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे. कशासाठी, पोटासाठी, कहाणी, कारभारांच्या शोधात, कालचक्र हे नाटक आहे. घर कौलारू हे कादंबरी आहे. चक्र कादंबरी आहे. चक्रव्यूह कादंबरी आहे. आणि जळातील मासा, दुर्गी कादंबरी आहे. धर्मानंद, नातीगोती, नातीगोती काय आहेत, हे नाटक आहे. ठीक आहे. नातीगोती काय आहे, नाटक आहे. त्यानंतर
निराळा नावाचं त्यांचं आहे पुस्तक. त्यानंतर निवडक ठणठणपाळ परममित्र पर्याय पुरुष नावाचं नाटक आहे त्यांचं. त्यानंतर पु ल एक साठवण संपादित व्यक्तिचित्रण, प्रदक्षिणा आहे कादंबरी, फजितवडा आहे विनोदी, बॅरिस्टर कादंबरी आहे, बाकी शिल्लक कादंबरी आहे, बाजार, महानंदा कादंबरी, महासागर ही कादंबरी आहे. त्यानंतर मालवणी सौभद्र आहे, मुक्ता आहेत, मिशी उतरून देईन ही विनोदी आहे. त्यानंतर रुक्मिणी, लग्न, लोक आणि लौकिक, विरंगुळा, विक्षिप्त कथा, बेडगड, श्री मंगलमूर्ती अँड कंपनी, सरमिसळ लघुकथा आहे, संसार गाथा आणि सांसरा. ठीक आहे. त्यानंतर सायंकाळच्या सावल्या हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. सारे प्रवासी घडीचे हे व्यक्तिचित्र आहे. सावल्या प्रवाह कथा आहे, सावित्री आहे, साहित्यिक गप्पा 10 साहित्यिकांशी ललित आहे, सुखदुःखाच्या रेषा, सूर्यास्त नाटक आहे, सोनाली कादंबरी आहे, सोहळा कादंबरी आहे, स्त्री पर्व, स्पर्श, स्वगत हे आहे, स्वप्नरेखा, हरिअफरी, हे सगळं पुष्कळ असे हे मॅजेस्टिक प्रकाशननेच केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं उत्तरायण नावाचं एक दुर्गीवर आधारित काय होतं चित्रपट कथा आहे. चक्र नावाचा 1981, रावसाहेब 1976, त्यानंतर कच्चा लिंबू 2017 ऋणानुबंध कादंबरीवरती आधारित आहे. ठीक आहे. जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका आहेत. या आहेत चिमण, नाट्य रूपांतर केलंय गिरीश जयवंत दळवी यांनी, डॉक्टर तपस्वी, प्रभूची कृपा. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सदानंद देशमुख यांचं. यांचा जन्म 30 जुलै 1959 तेव्हा झाला आणि हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत. त्यांच्या 12 मास या कादंबरीला भारत सरकारकडून 2004चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता आणि 12मास नावाचा हिंदी चित्रपट सुद्धा बनलेला आहे. ठीक आहे. अंधारवड त्यांचे कथासंग्रह आहे. अमृतफळ आहे कादंबरी, उठावण आहे कथासंग्रह, कुंदळ घास, गाभूळ गावा कथासंग्रह आहे, गावकळा हे कविता संग्रह आहे, चारी मेरा कादंबरी आहे, जमीन जुमला तहानी कादंबरी आहे, 12 मास कादंबरी आहे, भुईरिंगणी ललित गद्य आहे, महालूक कथासंग्रह आहे, मेळवण कथासंग्रह आहे, बळ घेऊन भुईचं, रगडा, लंचाळ हे सगळं काय कथासंग्रह आहे. त्यानंतर पुरस्कार 12 मास कादंबरीला 2004चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. सेवादत साहित्य गौरव पुरस्कार आहे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना. आपटे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर रत्नाकर मतकरी यांच्याबद्दल आपण बघून घेऊया. जन्म 17 नोव्हेंबर 1938 आणि मुंबई मध्ये झालेला आहे. 18 मे 2020 ला त्यांचा अंत झाला. मराठीतील गुळकथा लेखक होते, ते नाटककार होते. मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गुळकथा, कादंबरी, ललित, लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारात त्यांनी दर्जेदार लेखन केलेलं आहे. त्यानंतर साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता, चित्रकार देखील आहेत आणि महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ जी आहे त्यांनी ती रोवून ठेवलेली आहे. प्रकाशित पुस्तके पाहूया आपण. अचाट गावची अफाट मावशी हे बालसाहित्य आहे. अजून येवनात मी हे नाटक आहे. ऍडम, अंतर्बाह्य, अपराध हे कथासंग्रह आहे. अलबत्त्या गलबत्त्या नाटक आहे, बालसाहित्य आहे. अलिबाबाचं खेचर 39वा चोर हे बालसाहित्य आहे. अल्ल गुरगुर हे बालसाहित्य आहे. अंश कथासंग्रह आहे. अश्वमेध नाटक आहे. आचार्य सर्वज्ञ हे नाटक आहे. ठीक आहे. आत्मनेपदी हे लेखकाने स्वतःच्या घडणीबद्दल लिहिलेलं एक मनोगत आहे. आम्हाला वेगळं व्हायचं हे नाटक आहे. आरण्यक हे महाभारतातील कथानावर त्यांनी आधारित लिहिलेलं आहे. आरशाचा राक्षस बालनाट्य आहे. इंदिरा नाटक आहे, लेखन दिग्दर्शक त्यांनीच केलेलं, रत्नाकर मतकरी यांनी केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट आहे, एखादं पाहावं करून हे एक मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेलं नाटक आहे. त्यानंतर एक दिवा विझवताना कथासंग्रह, एक होता मुलगा बालनाट्य, एक एक टोले पडता गुढ कथासंग्रह, कबंध, करता कविता, कायमचे प्रश्न हे काय वैचारिक आहे. त्यानंतर खेकडा कथासंग्रह आहे. खोल खोल पाणी नाटक आहे. गहिरे पाणी रंगमंचावर अनेकदा सादर झाले आहे. गाऊ गाणे गमतीचे, गांधी अंतिम पर्व, गोंधन, घर तिघांचं हवं, चटकदार, चिचौका चंपा गोवेकर, चमत्कार झालाच पाहिजे, 4 दिवस प्रेमाचे, ललित आहे. चुकभूल द्यावी घ्यावी एकांकिका आहे. चोर आणि चांदणं हे आहे आणि जस्ट अ पॅक एकांकिका, जादू तेरी नजर आणि जावई मला भय हे काय हे त्यांचे नाटक आहे. जोडीदार आहे. जवळ कथा संग्रह आहे. ढग डोबळजीचं पाणी प्रताप बाल साहित्य, तन्मन नाटक आहे. तृप्त मैफिल कथा संग्रह, 10 जणी, दादाची गर्लफ्रेंड, 2 बच्चे 2 लुच्चे सराव बाल साहित्य आणि भरपूर याने बाल साहित्य लिहिलेलं आहे, याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी बाल साहित्य आहे. निजधाम कथासंग्रह आहे. निम्मा शिम्मा राक्षस बाल साहित्य, नरमनुष्य कथासंग्रह आहे. निवडक मराठी एकांकिका, कथासंग्रह परदेशी, पानगळीचं झाड, पोर्ट्रेट आणि 2 एकांकिका. प्रियतमा हे नाटक आहे. प्रेमपुराण एकांकिका आहे. फॅन्टॅस्टिक, सदर
फाकडोजी वाकडे बालसाहित्य, फाशी बखळ कथासंग्रह, बकासूर नाटक आहे, 1235, बाळ अंधार पडला, बृहन महाराष्ट्र मंडळ, शिकागो संमेलन, बेडरूम बंद एकांकिका, ब्रह्महत्या, भूत अद्भुत बालसाहित्य आहे, मध्यरात्रीचं पडघम, महाराजांचा महामुकुट, महाराष्ट्राचं सांग भलं, माकडा माकडा होप हे बालसाहित्य आहे, मांजराला कधीच विसरू नका, माझे रंगप्रयोग, माणसाच्या गोष्टी भाग 1-2. नाटक आहे मृत्युंजयी आहे, गूढकथा संग्रह, यक्षनंदन, रंगतकार, रंगयात्री, रंगरूप, रंगभूमीची किस्सा, रंगधाळा, रत्नपंचक, रसगंध, राजकन्याचं कावळ्याच्या फारसाचं भरपूर तणी बालसाहित्याने बालनाट्य लिहिलेलं आहे. नंतर त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार सांगली आहे 2011ला. 2012ला सर्वोत्कृष्ट चित्रपट साहित्य राष्ट्रीय पुरस्कारासह रौप्य कमळ, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, चतुरंग जीवन गौरव पुरस्कार, इंदिरा या पुस्तकाला गोवा हिंदू असो सुभाष भेंडे पुरस्कार, त्यानंतर माझे रंगप्रयोग या ग्रंथासाठी इंदिरा भालकर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे. अशा पद्धतीने आपण सदानंद देशमुख, रत्नाकर मतकरी आणि जयवंत दळवी याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि यांची पुस्तकं सुद्धा पाहिले, कादंबरी सुद्धा पाहिली. जर का तुम्ही यावर अभ्यास करत असाल तर नक्कीच नोट्स काढा आणि छान अभ्यास करा, कारण हे आपल्या अभ्यासाला पेपरला परीक्षेला खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. जर का येत्या 29 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.